आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट येते। भाजपकडून 3 उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात असणार असल्याची माहिती मिळते। भाजपने 3 उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवली। दादाराव केसे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारींना संधी मिळण्याची शक्यता आहे। विधान परिषदेच्या 5 जागांपैकी 3 जागा या भाजपच्या कोट्यातल्या आहेत। अपडेट जाणून घेऊयात। अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहे। अभिषेक, ही तिन्ही नावं भाजपकडनं कन्फर्म आहेत असं समजायचं का? नक्कीच दीपक, सध्याला जर पाहायचं तर विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या जागा जिंकून आल्या होत्या त्यानंतर विधान परिषदेच्या आपल्याला माहिती आहे 5 जागा या रिक्त झालेल्या होत्या आणि त्यापैकी 3 जागा ज्या आहेत त्या भाजपच्या कोट्यातल्या आहेत। आता सध्या पाहायचं तर भाजपकडनं 3 उमेदवारांची यादी ही दिल्लीला पाठवल्याची माहिती सूत्रांकडनं कळत आहे। सोबतच 3 हे उमेदवार रिंगणात असणार आहे। यापैकी दादाराव केसे असतील, अमरनाथ राजूरकर असतील आणि माधव भंडारी यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे। एकूणच 3 जागा आहे आणि त्यामुळेच नेमकं हे 3 नावं पाठवण्यात आल्याचं देखील कळत आहे। एकूणच पुढे जे 2 नावं असणार आहे ते आपल्याला राष्ट्रवादी आणि दुसरं म्हणजे शिवसेनेच्या कोट्यातलं असण्याचं पाहायला मिळणार। त्यामुळे त्या दोघांकडनं कोण नावं दिली जात आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। सोबतच विरोधकांकडनं कोणती नावं येतात का हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।